महायुतीमध्ये मुळात वाद नाहीच आहे, थोडेसे गैरसमज असतात आणि मग ते फक्त जाहीर प्रकट करण्यापेक्षा माननीय अमित शाह साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते महायुतीची कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीमध्ये बसून चर्चा करावी किंवा महायुतीचे मुख्य 3 नेते राज्यामधले आहेत, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि माननीय दादा, त्यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवावेत. पण जागा वाटपामध्ये आमच्यामध्ये बिलकुल रसिकेस नाही, जागा वाटपामध्ये आमच्यामध्ये चढाओढ नाही. निवडून येणारी जागा, जो निवडून येणारा उमेदवार आमच्या 3 पक्षांमधला आहे आणि महाविकास आघाडी महायुतीमधल्या आमच्या सहयोगी मित्र पक्षांचा आहे, त्याला या ठिकाणी उमेदवारी देण्याचे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना आणि माननीय दादांना आहेत. आपण नक्की बघाल की हातात हात घालून एका विचारानं आम्ही महायुती म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि मोठ्या बहुमतानं महायुतीचं सरकार परत सत्तेत येईल. नाही, आमदार विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत राजाभाऊ राऊत, त्यांची माझी चर्चा होत असते. त्यांनी मान्य विधानसभा अध्यक्षांना काय पत्र दिले मला माहिती नाही, पण बिलकुल मणिपूरसारखी वगैरे परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, जातीय सलोखा बिघडणार नाही याची पुरेपूर काळजी आपण शासन म्हणून घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सर्वच आरक्षणांच्या प्रश्नावरती बारकाईनं लक्ष आहे, ते सतत या गोष्टींचा फॉलोअप घेत असतात. त्यामुळं सर्वधर्मीय सलोखा राखण्याचं काम शासन म्हणून, शासनाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि निश्चित सलोख्याचंच वातावरण महाराष्ट्रात कायम राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.